नमस्कार, मी पायल. एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. संत सेवालाल महाराजांचे 21व्या पायी दिंडीचे सांगी तलाव येथे भक्तिमय वातावरणात भव्य स्वागत. जालना गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही बाजी उंबरत राजगड तांडा येथून तीर्थक्षेत्र पौरादेवीकडे निघालेल्या संत सेवालाल महाराजांच्या 21व्या पायी दिंडी सोहळ्याचे सांगी तलाव येथे भक्तिमय वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले. सोमवार दिनांक 13 जुलै 2026 रोजी दिंडीचे सांगी तलाव तांडा येथे आगमन होतात जे सेवालालच्या जे घोषणेने परिसर दुमदुमून गेला. यावेळी ग्रामस्थांनी पालखी व दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत करत भाविकांचे आदरातिथ्य केले. ही दिंडी दिनांक 11 जुलै ते 29 जुलै 2026 या 19 दिवसाच्या कालावधीत विविध गावांमधून मार्गक्रमण करत बुधवार दिनांक 29 जुलै 2026 रोजी तीर्थक्षेत्र पौरादेवी येथे सांगता होणार आहे. या दिंडीत जालना जिल्ह्यातील मराठवाड्यातील विविध तालुक्यातील हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी झाले आहेत. प्रवासादरम्यान दररोज सकाळी व संध्याकाळी आरती, भजन, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. सांगी तलाव येथे दिंडीच्या मुक्कामादरम्यान वारकरी व भाविकांसाठी संपत जाधव यांनी महाप्रसादांची व्यवस्था केली. तसेच दिनांक 14 जुलै रोजी सकाळी कृष्णा राठोड व अनिल राठोड यांनी चहा, पोहे, फराळाची उत्तम व्यवस्था करून भाविकांची सेवा केली. दिंडी पुढील मुक्कामासाठी उखळी तांडा येथे रवाना झाली. मार्गातील विविध गावांमध्ये नागरिकांनी दिंडीचे आणि रथांचे उत्साहात स्वागत केले. सांगी तलाव तांड्यातील ग्रामस्थांनी जय सेवालालचा अखंड जयघोष करत दिंडीला भावपूर्ण निरोप दिला. याबाबतची माहिती एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना तुकाराम राठोड यांनी दिली आहे. एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलसाठी प्रतिनिधी श्रीकृष्ण भाऊसाहेब राजे जाधव, जालना. एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट व शेअर करा. धन्यवाद.